बाळासाहेब होते तोपर्यंत शिवाजी बागच्या सभेमध्ये रामदासांची भाषणं होत होती. ज्या वर्षी बाळासाहेब गेले त्या वर्षापासून शिवाजी बागचं माझं भाषण बंद झालं. काय बाबांनो, काय झालं? गुलाब पाटलांना टाळ्या मिळतात भाषणाला, त्याला भाषण देऊ नका. रामदासांना टाळ्या मिळतात, त्याला भाषण देऊ नका. अरे तुम्हाला भीती कसली वाटते? तुम्हाला भीती कधी वाटते? म्हणजे सांगतोय आज तुम्हाला, आपल्याला मी मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांना हात जोडून सांगतोय, उद्याची लढाई ही मराठी माणसाच्या अस्मितेची आहे. उद्याची लढाई या भगव्या झेंड्याला अधिक तेज देण्याची आहे. हे युद्ध आहे, हे राजकीय युद्ध आहे. कुणीही गाफील असता कामा नये, कुणीही गाफील असता कामा नये. आणि म्हणून दिवस रात्र एक केलं पाहिजे. ही मुंबई मिळवण्यासाठी 105 हुतात्मे मराठी माणसाने दिलेले आहेत. मुंबई अशी नाही मिळाली, त्यामधले 70 गृहिणी कामगार आहेत. आणि म्हणून ज्यांनी 30 वर्ष या मुंबई महानगरपालिकेचा वाट लावून टाकली, उद्ध्वस्त करून टाकली, फक्त टक्के खाल्ले, मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकलं, त्या उद्धव ठाकरेला उद्याच्या राजकारणातून कायमचं उद्ध्वस्त करून टाका ही विनंती करण्यासाठी बांधवांनी मी आपल्यासमोर आलेलो आहे. होय, उद्याच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप महायुतीचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे. होय बांधवांनो, फडकला पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, आई तुळजाभवानीचा भगवा झेंडा, संत रामदासांनी छत्रपतीच्या हातात दिलेला हा भगवा झेंडा, हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा, हा शिवसेनेचा भगवा झेंडा, हा मावळ्यांचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकलाच पाहिजे अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय मागास. धन्यवाद साहेब. महायुतीच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजनांची सुरुवात करण्यात आली आणि त्या यशस्वीपणे राबवल्याही जात आहेत. आजच्या या शुभ दिवशी अशाच योजनांच्या शिदोरीचं लोकार्पण माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते शिवसेना नेते, पदाधिकारी, माननीय खासदार, आमदार आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत व्हावं अशी मी विनंती करतो. धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षांची घोषणा या ठिकाणी होत आहे. रिमोट घेऊन राजश्री अहिरराव, वैभव वाघ, निशा कोल्हे यांनी यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि साहेबांनी रिमोटचं बटन दाबून या कल्याणकारी योजनांची सुरुवात करावी आपल्या दारी अशी त्यांना नम्र विनंती. योजनांची शिदोरी. टॅबवर टॅप करून महाराष्ट्रामध्ये 100हून अधिक असलेल्या या सहायता कक्षांमधून हे सगळे लाईव्ह जोडले जाणार आहेत, जे आपल्या सगळ्यांनाही बघू शकतील आणि आपण सगळे त्यांना बघू शकतो. धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये गाव पातळीवर योजना केंद्र सुरू करण्यात येत आहेत. या कक्षाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या सगळ्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना घेता येईल. उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना, ई-KYC, मतदार ओळखपत्र इत्यादी. आम्ही जाहीर करतो की माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षांच्या या कार्यांची, लोककल्याणकारी कार्यांची आता घोषणा झालेली आहे. त्या कार्यान्वित झालेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यासाठी. आणि आज शिवसेनेच्या ज्या दसरा मेळाव्यामध्ये विचाररूपी सोनं लुटण्यासाठी आपण आलेलो आहोत, तेच लोकप्रिय नेते, अनाथांचा नाथ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. पोडियमची व्यवस्था झाल्यानंतर मी त्यांच्या नावाची घोषणा करतो. व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत 100हून अधिक धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षातील सगळे शिवसैनिक आपल्याला दिसत आहेत आणि ते सुद्धा आपल्याला बघू शकतायत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. आजच्या या शुभ दिवशी अशाच योजनांच्या शिदोरीचं लोकार्पण